लक्ष्मी, अगं मी माणुसकीच्या नात्याने बोलतोय. एवढ्या रात्री ती एकटी मुलगी कुठे गेली असेल बघायला नको आपण? दुर्गा, हे जे काही घडलंय अत्यंत चुकीचं घडलंय आणि मला वाटतं आपण लीलाला शोधायला गेलं पाहिजे. बेबी, हे बघ, सध्या काय खरंय काय खोटंय हे मलाही माहित ना. आणि ती या मोमेंटला असं तिचं वागणं हे मलाही पटलं नाहीये का. पण आफ्टर ऑल शी इज लीला अभिराम जहागीरदार. हे बघ, तिची जबाबदारी ना आपल्यावर आहे. आणि कसं आहे ना बेबी, ॲटलिस्ट ती घरी सेफली पोहोचली का नाही हे आपल्याला चेक करायलाच हवं. पहिली गोष्ट म्हणजे लीलाला घर सोडून जा असं आम्ही कोणी नव्हतं सांगितलं. ती तिच्या मर्जीने इथून गेली आणि एका सुजाण मुलीला आपण नाही थांबवू शकत. तिचे निर्णय घ्यायला ती समर्थ आहे. तुम्हाला का तिचा एवढा पुळका आहे? तसे ती कुठेही गेली असेल, आपल्याला काय घेणं देणं आहे? ती इथे होती तेव्हा तापच होती डोक्याला. अगं असं बोलून कसं चालेल लक्ष्मी? ज्या मुलीमुळे आम्हाला शिक्षा मिळणार होती, ज्या मुलीमुळे रिसेप्शन मध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता, ती घरात नाहीये ना, तेच बरं. इतके दिवस ती आम्हाला जे काय बोलत होती ते आम्ही फक्त आणि फक्त आजींच्या आग्रहाखातर सहन करत होतो. पण आज तिने सगळ्या सीमा ओलांडल्या. तेजेंवर अत्यंत गंभीर आणि घाणेरडे आरोप केले त्या मुलीने. आणि या चुकीला या घरात माफी नाही. हा, चल बघू आपण. चला. आता शिक्षा होणार बेबी. सरू, तुझं काय करू? काही नको करू, तू चल लवकर. तू इथे काय करतेस? लीला, माझं मन मला सांगत होतं तू नक्की परत येणार. लीला, तुझ्या इतकी बेस्ट दुसरी कुठलीच मुलगी एजेच्या आयुष्यात येऊ शकली नसती. एवढा सगळा ड्रामा होऊनही माझ्या एका फोनवर परत आली आणि आता सगळ्यांची झोप उडवतेस. वा, मानलं तुला खरंच. आजी, मी परत आले, पण ते यांच्यासाठी नाही, आमच्या नात्यासाठी. कारण कसं आहे की जरी यांनी मला फसवून माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असलं ना, तरी सुद्धा ते देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घातलं होतं. हे लग्न आम्हा दोघांना कितीही नको असलं तरी सुद्धा आम्ही दोघं आता आयुष्यभरासाठी बांधलो गेलो. त्यामुळे हे नातं आता आम्हाला टिकवावंच लागेल. आणि आजी, तुम्हीच म्हणता ना की नवरा बायकोंचं नातं असं एखाद्या भांडणामुळे तुटत नाही. त्यामुळे जरी मी रागाच्या भरात काही बोलले असले किंवा निघून गेले असले तरी सुद्धा ह्याचा अर्थ हा होत नाही ना की आमच्यातलं सगळं आता संपलंय. त्यामुळे काहीही झालं तरी आमचं नातं असं सहजासहजी थोडीच तुटू शकतं. तुटू शकतं. नवरा बायकोला नातं नको असेल तर हे नातं तुटू शकतं. अभिराम, आणि एक डिवोर्स पेपर साईन केल्यामुळे हे नातं आरामात तुटू शकतं. आणि मी तुला आत्ता या क्षणी डिवोर्स द्यायला तयार आहे. आता काय करू मी? जर ह्यांनी मला खरंच डिवोर्स दिला तर मला हे घर कायमचं सोडून जावं लागेल आणि मग मला यांच्या विरोधात काही पुरावे गोळा करता येणार नाहीत. नाही नाही लीला, तुला काही करून यांना तुला डिवोर्स देण्यापासून अडवायलाच हवं. बोल, काय झालं?
ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी डिवोर्स पेपर्सवर साईन करायला तयार आहे, पण एका अटीवर. मी तुमच्यावर जे काही आरोप केलेत ते सगळे तुम्ही कबूल करायचे, तरच मी तुमची या लग्नातनं सुटका करेन. डोकं फिरलंय का ग तुझं? तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो, व्यवस्थित समजतंय मला मी काय बोलते, आणि मी माझ्या नवऱ्याशी बोलतेय ना, मग तुम्ही मध्ये बोलायचं काही एक कारण नाही. मला माहिती होतं तुझ्याकडनं मला सहजासहजी सुटका मिळू शकणार नाही, पण त्यासाठी मी न केलेले गुन्हा कबूल करीन हे शक्य नाहीये. आणि तुझ्या फालतू आरोपांचा ना माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. ठीक आहे, जसे तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात तशी मीही माझ्या मतावर ठाम आहे. मी या घरातनं कुठेही जाणार नाही. ठीक आहे, तुला या घरात माझी बायको म्हणून राहायचं असेल ना तर राहा, पण ते फक्त समाजासाठी असेल. पण प्रत्यक्षात तुझा या घरातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मी तुझ्यासाठी अवघड करून ठेवेन. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या सुनांनी माझ्या स्वयंवराचा घाट घातला होता, आठवतंय? आणि रागाच्या भरात मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी अशा 7 अशक्य अटी घातल्या होत्या. आणि त्या अटी मुद्दामून मी अशा घातल्या होत्या की ज्या ऐकून कुठलीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. आणि जर आता तुझ्यासारखी उद्धट मुलगी या घरात राहायला अडून बसणार असेल ना तर त्या अटी मी तुला पाळायला लावेन. बोल, मान्य तुला अटी? माय फर्स्ट कंडिशन, तिला तिची मतं बाजूला ठेवायला लागतील. माय ऑर्डर विल बी द लास्ट ऑर्डर. तिला तिचं हसणं विसरावं लागेल. तिला कुठलीही फिलिंग एक्सप्रेस करायची परवानगी नसेल. तिला घरात कुठेही वावरता येईल, पण माझ्या बेडरूम मध्ये पाय ठेवायची तिला अनुमती नसेल. ती या घरात सासू असेल, सून असेल, पण तिला माझ्याकडून एका पत्नीचा दर्जा कधीच मिळणार नाही. माझ्या बरोबर संसार करणं म्हणजे अशाच डिफिकल्ट वाटेवर चालणं असेल. लीला, तुझ्यावर झालेला अन्याय, अंतरावर झालेला अन्याय, ह्या सगळ्याला वाचा फोड. एजेने केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळवून दे. आणि एजेचा खरा चेहरा, त्याचं खरं रूप सगळ्या जगासमोर आहे. कुठलीही कठीण गोष्ट करायची ठरवल्यावर अडथळे हे येणारच लीला. पण आता तू ठरवलंयस ना, ह्या घरातनं जर मी गेले तर एजेच गुन्हेगार आहे हे मी कधीच सिद्ध करू शकणार नाही. आता काहीही झालं तरी सुद्धा मला या घरात राहावंच लागेल. ठीक आहे, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य. चल. लीला, तू परत आलीस, खूप बरं केलं बाळा. आणि तू इथं थांबण्याचा निर्णय घेतलायस. तू आता हे घर सोडून जाऊ नकोस हा. मी आहे तुझ्यासोबत. तू आराम कर, मी देवासमोर साखर ठेवते.
आताच हे विसरू नका की तुम्ही तुमच्या सासूशी बोलताय. त्यामुळे तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा बघितलं हिला किती माज येते. मला वाटलं ही पिढा आता कायमची गेली. पण कसलं काय, ही तर आता परत आली. वहिनी, आता आपण काय करायचं? काही करायची गरज नाही लक्ष्मी. तिचा हा जो माज आहे ना, तो आता एजंटच्या 7 अटीच उतरवतील. पार्टनर, या घरात परत का आले याचं खरं कारण फक्त तुला माहिती. एजी माझ्याबरोबर वाईट वागलेत हे खरे. तो माणूस फोनवर बोलत होता त्याप्रमाणे जर एजेंनी खरंच अंतराताईंचा खून केला असेल तर मला ते शोधून काढायलाच हवं. आणि त्यासाठी मला त्यांच्या त्या 7 अटी मान्य करून या घरात राहावं लागलं ना तरी चालेल. खरं तर त्या अटी खूप भयंकर आहेत. कुठली मुलगी त्या मान्य नाही करू शकणार, पण मला त्या मान्य कराव्याच लागतील. पार्टनर, प्लीज मला बोल दे. लीला, आजी, मी समजू शकते बाळा. अभिराम तुझ्यासोबत जसं वागतोय त्यामुळे तुला या घरामध्ये राहणं किती कठीण जात असेल, पण तरीही तू तुमचं नातं टिकवण्यासाठी परत आलीस. खूप बरं केलंस. खरंच आहे ग लीला, नातं असं आपोआप टिकत नसतं, ते टिकवावं लागतं. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि तू मेहनत घ्यायला तयार झालीस. खूप बरं वाटलं. मला माहित आहे एक दिवस तू या भरकटलेल्या नात्याला नक्कीच दिशा दाखवशील. आणि लीला, एक सांगू, बाप्पाच्या साक्षीनं सांगते बाळा, अभिराम बद्दल तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. एक सासू म्हणून मला तुझ्याबद्दल खात्री आहे, तसंच एक आई म्हणून माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. अभिराम रागीट आहे, चिडचिड करतो, पण तो अशा खालच्या दर्जाचं काम कधीच करणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. वहिनी, आपण पिकनिकला जायचा प्लॅन करूया ना. मी म्हणते आपण दुबईला शॉपिंग करायला जाऊ. लीला, ए लीला, कालिंदी ताई, चला 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 चला. बाबा, कालिंदी ताई, वसंतराव, नमस्कार. नमस्कार. वहिनी, ही बाई रोज रोज कशी काय येते आपल्या घरी? आणि एवढी नवीन नवीन कारणं कुठून मिळतात तिला? कारण मिळतात की काढतात काय माहित. बाळा, कशी आहेस तू? घरात सगळं ठीक आहे ना? खरं तर इथे काहीच ठीक नाहीये बाबा, पण तुम्हाला मी यातलं काही सांगू शकत नाही, कारण मला माहिती आहे की जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खूप त्रास होईल. ठीक नसायला काय झालंय? तुम्हाला ना उगाच काळजी असते हा तुमच्या लेकीची. हो कालिंदी ताई, बापाचं मन आहे, काळजी वाटणारच. काहीतरीच काय सरोजिनीताई, अहो एवढं श्रीमंत सासर आहे म्हटल्यानंतर काळजी करण्याचं काही कारणच नाही, बरोबर की नाही? सासर जरी श्रीमंत असलं तरी तुमची मुलगी समजूतदार आहे, म्हणूनच तर सगळं छान चाललंय. अगो बाई, तुम्ही
माझ्या लीलाबद्दल काही बोलताय का? हो, तुमच्या लीलाबद्दलच बोलतीये. तुमची लीला फक्त समजूतदारच नाहीये तर लागवी देखील आहे. सगळ्यांना आपलंसं करून ठेवलंय तिने. काय म्हणताय काय? नाही, हे तुम्ही माझ्या लीलाबद्दल जर म्हणत असाल ना तर मी सांगते तुम्हाला, तर खरंच हे सासर मानवलंय माझ्या लेकीला. या ना बसा ना, बोलत बसू आपण इथेच, नाही तर या. बसा. लीला ये बस बस बस, अगं तू बस, आपल्या लाडक्या मावशी जवळ बस. बोला, कसं येणं केलं? सरोजिनी ताई, इथे येण्यामागे एक कारण होतं. बोला ना. मुलीच्या 5 परतावण्यासाठी माहेरी घेऊन जाण्याची रीत आहे आणि सासरच्याही लोकांनी आमच्याकडे यावं अशी आमची इच्छा आहे. तर तुम्ही सगळे आलात तर आम्हाला खूप बरं वाटेल. अहो, तुम्ही इतकं अगत्यानं बोलवणं करताय, आमंत्रण देताय, आम्ही का नाही येणार? आम्ही नक्की येऊ, सगळी येऊ. छान छान. अभिरामाला नमस्कार. नमस्कार एजे. नमस्कार. आई, आज यायला थोडा उशीर होईल. गोडाऊन मध्ये इन्स्पेक्शन्स आहेत. अभिराम, लीलाचे आई बाबा आपल्याला 5 परतवणीला बोलवायला आले. आपल्याला जायला लागेल त्यांच्याकडे. याल ना एजे? सॉरी, लीलाचे बाबा आज जरा पॉसिबल नाही होणार. मीटिंग्स ऑलरेडी लाईन्ड अप आहेत. आज आम्हालाही नाही जमणार आहे. हो. एजे, हे बघा, माझे आई बाबा खूप अपेक्षेने बोलावणं करण्याकरता म्हणून खास आले. तुम्ही नाही म्हणालात ना तर त्यांना खूप वाईट वाटेल. असं करू नका. अहो, तुम्ही दोघंही लग्नानंतर पहिल्यांदाच आलात ना एकत्र घरी. तुम्ही आम्ही मागे बांधलेलं देऊळ पाहिलेत का? चला, मी तुम्हाला दाखवते. छान मूर्ती आणि लीलानी खूप चांगली सजवली आहे. नाही, बघितलंय ते. मागे मी आले होते ना तेव्हा मी अख्खं घर बघितलंय, ते मंदिर सुद्धा बघितलं. राहू देत, मला जरा कळू देत ना काय चाललंय. अगं कालिंदी, त्या म्हणतायत ना नवीन मंदिर बांधलंय. तू पाहिलंस पण मी नाही पाहिलं ना. चल ना माझ्या बरोबर. नाही नाही, चल खरंच. आलो. पटकन येऊया, चला. बघा, माझे आई बाबा खूप अपेक्षेने आलेत. प्लीज त्यांना तरी हट करू नका. तुला एकदा सांगितलं ना, मला जमणार नाही. अभिराम, तुला लीलाच्या माहेरी जावंच लागेल बाळा. ते आपल्याला 5 परतवणीचं निमंत्रण द्यायला आलेत आणि आपल्याला जावंच लागेल. रीत असते ही. आई, मी या मुलीसाठी अजून कुठलीही रीत पाळू शकत नाही. बस झालं आता. तुम्ही माझी एवढी फसवणूक केलीत तरी सुद्धा मी तुमच्या इमेजचा विचार करून इथे परत आलेच ना. मग आता तसंच तुम्ही सुद्धा माझ्या वडिलांना असं दुखवून त्यांना नाही म्हणू शकत नाही. मी तुझी फसवणूक केलेली नाहीये आणि आतापर्यंत काही सिद्ध झालेलं नाहीये. त्या फोन आणि मास्कवरनं तू मला ब्लेम करू शकत नाहीस. मी तुमची फसवणूक केली हे तरी कुठे सिद्ध झालंय? तरी सुद्धा मी तुम्हाला हवं तसं हवं ते सगळं केलंच ना. लग्नानंतर तुमच्या घरातली सत्यनारायणाची पूजा, वटपौर्णिमा, रिसेप्शन सगळं केलं. तुम्ही मला खूप त्रास दिलात पण तरी सुद्धा तुम्हाला हवं ते मी सगळं केलं. मग आता तुम्हाला सुद्धा माझ्या बरोबर माझ्या माहेरी यावंच लागेल.